नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये ते 40,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 6/5/2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे कार्यक्रम समन्वयक या पदासाठी निघालेली आहे, म्हणजेच प्रोग्राम कोऑर्डिनेटर या पदासाठीची वॅकन्सी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल किंवा अन्य वैद्यकीय अर्हता तुमची असेल, म्हणजेच BAMS, BHMS, BDS या शाखेतील महाराष्ट्र वैद्यकीय काउन्सिल आणि राष्ट्रीय वैद्यकीय परिषद मान्यताप्राप्त व पदवीधारक तुम्ही असा तर या ठिकाणी अर्ज करू शकता। त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्य प्रशासन डिप्लोमा मास्टरेट इन पब्लिक हेल्थ किंवा DHA किंवा CHA विषयातील पदव्युत्तर उमेदवारांना प्राधान्य ठिकाणी देण्यात येणार आहे। उमेदवारास सार्वजनिक किंवा गैरसरकारी संस्था यामध्ये किमान राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत काम केल्याचा 1 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल। त्याचबरोबर तुमच्याकडे MSCIT किंवा इतर कॉम्प्युटर संदर्भातील सर्टिफिकेट जे आहे त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे आहारतज्ञ या पदासाठी तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील आहारतज्ञ शाखेतील BSc पदवीधर असणं आवश्यक आहे आणि UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातील न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स शाखेतील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा MSc किंवा मास्टरेट या ठिकाणी असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे MSCIT किंवा इतर कॉम्प्युटर संदर्भातील कोर्सेस संदर्भातील सर्टिफिकेट जे आहे असणं आवश्यक आहे। त्यानंतर कार्यकारी सहाय्यक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखेचा पदवीधर तुम्ही असणं आवश्यक या ठिकाणी आहे। उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक या ठिकाणी आहे। उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाचे इंग्रजी मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे परीक्षा असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर MSCIT किंवा इतर कॉम्प्युटर कोर्स तुमचा झालेला असणं आवश्यक या ठिकाणी आहे। तुम्हाला या ठिकाणी संगणक ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवीधर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेले मराठी विषय उच्च स्तर किंवा निम्न स्तर घेऊन उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्याचबरोबर MSCIT किंवा इतर कॉम्प्युटर संदर्भातील सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर 6 महिन्याचा अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा टंकलेखनाचा कोर्स देखील तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक या ठिकाणी आहे। मराठीचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट आणि डेटा एंट्रीचा 8000 की डिप्रेशन इतका स्पीड तुमचं असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर NCD कॉर्नर्स MPW या पदासाठीची वॅकन्सी ठिकाणी आहे। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेले मराठी विषयासहित तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्याचबरोबर MSCIT किंवा इतर कॉम्प्युटर संदर्भातील कोर्स तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे। या ठिकाणी कार्यक्रम समन्वयक म्हणजेच प्रोग्राम कोऑर्डिनेटर पदासाठी एकूण 24 वॅकन्सीज आहेत। 40,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। वयमर्यादा तुमची 1/7/2025 काउंट केली जाईल। 35 वर्षाची आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 62 वर्षाची वयमर्यादा ठिकाणी आहे। अर्थतज्ञ पदासाठी 33 वॅकन्सीज आहेत। 1,200 रुपये प्रतिदिन 25 दिवसासाठी तुम्हाला 30,000 रुपये प्रतिमाह या ठिकाणी दिले जातील। 40 वर्षाची वयमर्यादा आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 62 वर्षाची वयमर्यादा ठिकाणी आहेत। कार्यकारी सहाय्यक म्हणजेच एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पदासाठी 2 वॅकन्सी आहेत। 30,000 रुपये वेतन तुम्हाला दरमहा दिलं जाईल। 38 वर्षापर्यंतची वयमर्यादा ठिकाणी आहे। डेटा एंट्री ऑपरेटरसाठी 30 वॅकन्सीज आहेत। 18,000 रुपये दरमहा वेतन दिलं जाईल। 45 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। NCD कॉर्नर
MSWसाठी 26 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. 17,000 रुपये वेतन दरमहा दिलं जाईल. 45 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने गुगल फॉर्मच्या लिंकवरती या ठिकाणी करायचे आहेत. दिनांक 29/4/2025 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 6/5/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचावी, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.